मनसेचे अधिकृत उमेदवार दिनकर अण्णा पाटील यांचा प्रचार सध्या नाशिक पश्चिम मतदारसंघात जोरदार सुरू आहे। दररोज प्रत्येक परिसरात चौक सभा भरत आहे। यानिमित्त काल सातपूर राजवाडा काळे फाउंडेशनच्या वतीने तसेच सातपूर पंचक्रोशीतील नागरिकांच्या ग्रामस्थांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला। दरम्यान समस्त सातपूर राजवाडा ग्रामस्थांच्या वतीने दिनकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी दिनकर पाटील यांच्या कार्याविषयी आपले मनोगत सातपूर राजवाड्याच्या मंडळींनी व्यक्त केलं। तसेच मनसे उमेदवार दिनकर पाटील यांनी आपले नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आणि सातपूर राजवाड्यातील नागरिकांसाठी आपले मनोगत व्यक्त केले। येत्या 16 नोव्हेंबर रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा असून सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे देखील आवाहन दिनकर पाटील यांनी केले। या प्रसंगी माजी नगरसेवक सलीम मामा शेख, योगेश शेवरे, भिवानंद काळे, काळू काळे, वसंत पंडित, रवींद्र काळे, रवी नाना काळे, रमेश काळे, विनोद काळे, नाना वाघ, अनिल काळे, संजय जाधव, भारत काळे आदी सातपूर राजवाडा परिवार तसेच परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 1200 रुपये नाना तात्या त्यांना ती पेन्शन जास्त मिळावी हे काम करायचे। मला 10 वर्ष झाले। मला जिथं बसलेल्या माझ्या भगिनीने बंधूंनी सांगावं, शिमाताई राजवाड्यात किती वेळा आल्या वसंत मतदान मागायला 10 वर्षात आल्या का कधी? अहो मी तर निवडून दिले, 11,000 मतं दिले। शिमाताईने तर माझा फोटो देवाला ठेवून माझी पूजा करायला पाहिजे होती। या भावामुळे मी आमदार झाले। त्या माझ्या माऊलीनी माझ्या बहिणीनी मला महापौर कबूल केलं तर मला निवडून द्या। की महापौर सुद्धा सतीश कुलकर्णीला दिलं। लोकसभेला तुम्ही बघितलं मी मरमर तयारी केली, परत ते तिकीट त्या पडणाऱ्या माणसाला दिलं। आताही भाजपने मला फसवलं, पडणाऱ्या ताईलाच तिकीट दिलं परत। असा अन्याय माझ्यावर झालेला आहे। बघा मग माझा अन्याय दूर करण्याला सलीम मामा, योगेश शेवरे आला 12 वाजेला रात्री। अण्णा तुम्हाला आमची उमेदवारी घ्यायची मनसेची। अरे म्हणलं तुमच्याकडे माणसं आहे का? नुसती उमेदवारी घेऊन काय करायचं? तात्या चक्क दुसऱ्या दिवशी माझी उमेदवारी झाल्यावर 5000 कार्यकर्ते, शिडकोत एवढे कार्यकर्ते यांचे, इतकी चांगली परिस्थिती आहे। एक नंबर जशी सातपूर तुम्ही परिसरात सगळ्यांनी ठरवलं दिनकर पाटलांना आमदार करायचे, आपला हक्काचा आमदार राहील, घरचा आमदार राहील। काळू सकाळीच आम्ही रॅलीला जातो त्या प्रभागांमध्ये बाबासाहेबांना स्मरून सांगतो, 500-500 घरांमध्ये मला ओळखतात। एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना तिथं गुन्हेगारी नकोय। तुम्हाला माहिती आहे सेनेचा उमेदवार कसा आहे? पोराला मोका, त्याला मोका, देशद्रोहाबरोबर नाचतोय। लोक म्हणतात माणूस नको आम्हाला। अण्णा आम्ही तुम्हालाच मतदान करणार। लोकांना एक काम झालं नाही तरी चालेल, लोकांना शांतता हवी। ही जी मुलं आहे त्यांना रोजगार मिळावा यासाठी खरी निवडणूक करायला लागते, पण हे केलं नाही या लोकांनी। मला ते काम करायचंय। ज्या आमदार 10 वर्षात तुम्हाला भेटल्या नाही त्यांना जनता मतदान करायला नाही म्हणते। तुम्ही करणार आहे का? काही करणार? कोणाला? मला। माझी निशाणी काय आहे? इंजिन, रेल्वे आणि अनुक्रमणिका किती आहे? 1। बघा बरं, नंबर 1 मतांनी निवडून येण्यासाठी नंबर 1 ची निशाणी मिळाली। आता आपल्याला काय करायचंय? रेल्वे इंजिनला मतदान करायचंय। पण अजून एक मला माहिती मिळाली, ते दोघे पैसे वाटणार आहेत। पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करतो। मंचावर उपस्थित नाशिक पश्चिम विधानसभेचे उमेदवार आणि भावी आमदार आदरणीय दिनकर अण्णा पाटील, आमचे मार्गदर्शक सलीम मामा शेख,
रमेश तात्या काळे, काळूमामा काळे, तसेच आमचे वसंत मामा पंडित, आमचे रविबाबा काळे आणि सर्व अंकल, संजूभाई आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, खरं तर जेव्हापासून अण्णांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हापासून आम्ही सर्व सोबत अण्णांच्या पाठीशी, अक्षरशः असं कोणती जागा नाही का तिथं अण्णांबद्दल कोणी म्हणजे वाईट बोलतं. अक्षरशः ज्येष्ठ असो, तसेच माता भगिनी असो, तसेच इतर सर्व समाजातील मुख्य लोक असो, म्हणजे कोणी पण असू दे, प्रत्येकजण अण्णांबद्दल का चांगलं बोलतात त्याचं कारण एकच आहे का अण्णांनी सर्व समाजाला धरून आज सोबत कार्य केलेले आहे. तसेच आपण बघितलं असेल प्रत्येक गावोगावी अण्णांना पाठिंबा देण्यात येत असेल. तसेच सर्व जाती धर्माचे सर्व मित्रपरिवार अण्णांना पहिल्यापासूनच मदत करीत आलेले. खरं तर अण्णा आपण आमदारकीसाठी नाही तर खरं खासदारकीचं आपण इलेक्शन लढलं पाहिजे, नक्की आपण खासदार झाला असतो. आणि मी आपल्या सर्वांना वचन देतो का आपण पण सर्वांनी आपल्या सर्व का विधान भवनामध्ये एक कर्तबगार आमदार पाठवणे, आपला सेवक म्हणून विधान भवनामध्ये पाठवायची आपली सर्वांची गरज आहे. खरं तर अण्णा अनेक पक्षामध्ये आपण अण्णा बघितले. अगोदर जनता दलामध्ये काम केलं, जनता दल सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये काम केलं, काँग्रेसमधनं भारतीय जनता पार्टीमध्ये गेले, आज ते महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये. पण अण्णांनी शाहू फुले आंबेडकरांचे विचार कधी सोडलेले नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा होते, पण शाहू फुले आंबेडकरांचे विचार त्यांच्या नसानसात भिडलेले होते. म्हणून आपल्याला एक आपल्या हक्काचा आमदार आपण विधान भवनामध्ये पाठवायचा आहे. आणि अण्णाने जी महाराष्ट्र निर्माण पक्षामध्ये उमेदवारी केली याचं मुख्य कारण भारतभाऊ सलीम मामा यांनी केली पाहिजे. शेवटी पक्ष असतो. अण्णा म्हणे मी अपक्ष उभा राहतो. म्हटलं अण्णा अपक्ष उभं राहू नका. दोन लहान भाऊ तुमचे ह्याच भागातनं नगरसेवक आहे आणि सर्व सातपूरकर ते पक्षभेद विसरून तुमच्या मागं खंबीरपणे उभे राहतील असं अण्णांना आम्ही समजावून सांगितलं. आणि आम्हाला आनंद वाटतो का आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी अण्णासारख्या उमेदवाराला उमेदवारी देऊन आमच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठेही आम्ही तडा जाऊ देणार नाही. आणि अण्णा मी फिरतोय, वसंतराव मी फिरतोय, गावोचे गावं पाठिंबा देत आहे. पहिले सुरुवात तर सातपूरनी केली. काळूभाऊचं माझं बोलणं झालं. काळूभाऊ म्हणे सपोर्ट करायला मी सुद्धा येणार होतो, पण घरामध्ये लग्न असल्यामुळे मी त्या ठिकाणी येऊ शकलो नाही. आणि सर्व लोक होते, राजवाड्यातली होती, कोळीवाड्यातली होती, माळी समाज होता, मराठा समाज होता आणि सर्व समाजाने एकमुखानं दिनकरांना पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे. त्याच दिवशी संध्याकाळी आंबड या गावी, आंबड गावच्या नागरिकांना सुद्धा सर्व जाती धर्माच्या लोकांनी, त्या दातीर होते, फडळ होते, धोंडे होते, या सर्वांनी एकमुखानं पाठिंबा दिला. काल पिंपळगाव बावल्यामध्ये होतं का तात्या, संपूर्ण गाव रस्त्यावरती होतं. जणू काय आमदारकीची निवडणूक झाली आणि अण्णा आमदार म्हणून पिंपळगावला भेट देत आहे. फुलांचा वर्षाव करून माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक काही हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते. पिंपळगाव गावानं सुद्धा एकमुखानं अण्णांना पाठिंबा दिलेला आहे. आणि ह्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 10 गावं आहेत. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.